ऑक्टोबर 2021ला साधारण 2 ऑक्टोबर रोजी माझा 2 HB झाला होता। तर बरेच डॉक्टरांनी माझे गॅरंटी वगैरे दिली नव्हती। मग काही कारणास्तव सोलापूरला शिफ्ट झालो। सोलापूरला गेल्यानंतर पेशी वगैरे भरल्या, त्याच्यानंतर मला तिथून डिस्चार्ज मिळाला। साधारण माझं तिथे 7 ते 7.5 HB होईपर्यंत त्यांनी माझ्या पेशी हे केल्या। पण त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला बोन मॅरो वगैरे टेस्ट करावे लागते, कारण माझे कंटिन्यू HB कमी होतो आणि गॅरंटी काही नव्हती। तर त्याच्यानंतर मी काळे मॅडमकडे आलो, त्यांची ट्रीटमेंट चालू केली। आज जवळपास 1.5 वर्ष झालं त्यांची ट्रीटमेंट घेतली आणि पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलेली आहे। तर मला आज म्हणजे जसजसं मी त्यांची ट्रीटमेंट घेतली तसतसं माझ्या HBमध्ये पण वाढ होत गेली आणि ती कंटिन्यू सतत वाढ आहे। मी असं नाही की बाबा ते कमी होते आणि परत वाढते, तर ते कंटिन्युअसली वाढत चाललेली आहे, त्याच्यामध्ये नाही कमी नाही आहे। आज रोजी माझा 15 HB आहे आणि व्यवस्थित आहे। मी मला पहिल्यासारखं धाप वगैरे काही लागत नाही, काही नाही। आणि इतर डॉक्टरांनी मला पुण्यामध्ये इकडं सांगितलं, मी इथे दिले होते रिपोर्ट वगैरे माझे त्यावेळेसचे। त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला कॅन्सरची शक्यता आहे आणि बोन मॅरो तुम्हाला करावाच लागेल, त्याशिवाय याच्यामध्ये काय आपल्याला ट्रीटमेंट देता येत नाही। आणि थोडंसं ॲलोपॅथीला मी हे दुर्लक्षित केलं, पूर्ण आयुर्वेदिकवरच भर दिला आणि मॅडमचे औषध घेतले। आता मी व्यवस्थित आहे, मला कसल्याही प्रकारचा त्रास वगैरे काय नाही।